मराठीसाठीची एकजूट कायम राहावी असं राज ठाकरे आज म्हणाले. एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत तिथं उद्धव ठाकरे यांनी देखील ठाकरे बंधूंकडून आगामी काळातल्या युतीचे संकेतच दिले. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र मराठी, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. साहजिकच आहे, सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.